हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तिथलं पण तर घ्यायचं का? चालू आहे बघा बाथरूम क्लिनिंग वगैरे. तर अर्बन कंपनीकडून इन्स्टा हेल्प मी बोलवलेले आहेत. तर ह्या मॅडमला मी ॲक्च्युली बोलवलेलं आहे काम करण्यासाठी, कारण माझ्याकडे बाई नाही. मी तुम्हाला बरेचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलंच आहे. त्याचं कारण पण मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे का कशासाठी वगैरे. माझ्याकडे बाई नाही आहे, काहीच करू शकत नाही. बघूया आता कधी बाई मिळते, ह्याचीच मी वाट बघतच आहे. तर तोपर्यंत चालू आहे घरात काम करणं वगैरे. कधी कधी काय होते, बाथरूम वगैरे करणं खूप हेक्टिक जातं. त्यामुळे मी इन्स्टा हेल्पवरून मागवलेले आहे. तर 3 दिवसाचं मी शेड्यूल त्यांचं म्हणजे बुक केलेलं आहे 3 दिवसासाठी वगैरे. तर आता बघूया, एक तर आजचा तर दिवस पहिला आहे, त्यानंतर दुसरा दिवस आला ना मी तुम्हाला सांगेनच कधी बोलवणार वगैरे आहे. त्यानंतर त्यांच्याकडनं घर पूर्ण झाडून पुसून घेतलं. त्यानंतर बाल्कन्या दोन्ही पण स्वच्छ अशा करून घेतल्या. आणि बाल्कनीचे ते जे आहे ना ते पण तिला म्हटलं एकदम स्वच्छ वगैरे कर, कारण काय होतं माहिती आहे का, समोर हायवे आहे. त्यानंतर आमच्या इथं कन्स्ट्रक्शन पण चालू आहे ना, त्यामुळे खूप सारं घाण वगैरे होतं. आणि त्यानंतर हे बाल्कनीत बघा, पाऊस आता सुरू झालेला आहे पुण्यात, चांगला जोराचा नॉनस्टॉप असा पाऊस चालूच आहे. आणि काय आलं की ही वूडची जी रॉकिंग चेअर आहे ना, ती गेल्या वर्षी पण पूर्ण पावसामध्ये होती. तरी पण नशिबाने खरंच सांगते खराब झालेली नाही आहे. पण आता म्हटलं ह्या वर्षी जर ठेवली ना, जर कोण बसलं रॉकिंग चेअरवरती तर 100% कोण ना कोण तर पडणार आहे. तर म्हटलं मग तनिषला म्हटलं की चल आपण दोघंजण हे रॉकिंग चेअर तिकडे बाहेर ठेवूया. तर तो म्हणला हो चालेल मम्मा. त्यानंतर ओली झालेली होती रॉकिंग चेअर, त्यामुळं मी ते सगळी व्यवस्था अशी पुसून घेत आहे. तर मुलगा माझा म्हणतो मम्मा कशी पुसून वगैरे घेते, असं त्याचं चालू होतं गप्पा वगैरे. त्यानंतर मग म्हणलं रॉकिंग चेअर ठेवूया बाहेर, कारण की बरं पडेल ना. आणि रॉकिंग चेअर कसं वूडचे असल्यामुळे काय होतं की पाणी त्यामध्ये राहून राहून ते खराब पण होईल. आणि खराब झाले की नाही आपण एवढं बसताना विचार करत नाही, बसलं जायला कोणतं धापकने आपटेल. म्हणून मी म्हटलं चला रॉकिंग चेअर आता. आणि खरं सांगा रॉकिंग चेअर माझ्या 8 पैसे घेतले, मला खरंच खूप आवडते, मस्त वाटतं वरती असं डोळे झाकून मस्त गाणी ऐकत रॉकिंग करायला वगैरे छान वाटतं, म्हणून मी खरं तर मागवलेली आहे. त्यानंतर म्हणलं मग जास्त चोरी होऊन खराब होईल, त्यापेक्षा आपण ठेवूया वगैरे. तर तेच मग तनिष म्हणलं की अगं मम्मा तिथे खूप सामान आहे. आणि खरं सांगते मी सामान ठेवलेलं आहे हे माहीत होतं मला, पण मी विसरून गेले होते. तर आता चेअर तर आणले, त्याला म्हणलं जाऊ दे डोरच्या तिथे समोरच ठेवून टाकूया. आणि बघते तर इतका राडा होता ना तिथे, तर तिथे अजिबात डोरच उघडला जात नव्हता. मग ती चेअर त्याला म्हणलं की आपल्याला नाही ठेवता येणार तिथे, जाऊ दे आपण ते सामान वगैरे तिथलं हलवलं पाहिजे, कारण तर फायर एक्झिट आहे ना तो आमच्या इथे 2 स्टेअर्स आहेत. मग ह्या स्टेअर्सवर आम्ही सगळं सामान वगैरे ठेवलेलं होतं. कधी कधी काहीही होऊ शकतं बघा, त्यामुळे ते स्टेअरचं वरचं सगळं सामान वगैरे खरंच काढणं फार गरजेचं आहे. तर बघू आता 1 वर्ष झालेलं आहे, सामान तसंच पडलेलं आहे. कारण की रिनोव्हेशन केल्यानंतर पूर्ण घराचे सगळे दरवाजे वगैरे चेंज केलेले होते. तिथे दरवाजे वगैरे पण पडलेले आहेत. तर इथे बघा मी समोरच डोळ्याची इथे चेअर ठेवलेली आहे. तनिष म्हणत होता मम्मा कशाला ठेवतेस वगैरे, खूपच कसं तरी वाटतं तिथे दिसत आहे. मला दिसायचं काय, व्यवस्थित राहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघू शकता हे आधीचं जे काय आहे ना ते सगळं आहे. आणि ते गाद्या दिसत आहेत ना, खूप खूप म्हणजे आम्ही कधी वापरले नाहीत, कशासाठी आणले मला पण ते आठवत नाही आहे. पण अशाच त्या गाद्या वगैरे सगळं पडलेलं आहे. तर बघू आता कोणाला तर देऊन टाकेनच मी ते. तर रॉकिंग चेअर वगैरे इथं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचं हे तर काम केलेलं आहे पूर्ण. त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये. तर आमची ते आठवडी बाजार भरतो ना, तर आठवडी बाजारमधून मी ते स्वीटकॉर्न आणलेले होते. मग स्वीटकॉर्न वगैरे भाजून घ्यावं म्हटलं, कारण कसं माहिती आहे थोडंसं आता पाऊस पण पडतोय ना, तर पाऊस पडल्यानंतर छान वाटतं खायला वगैरे ह्यासाठी. तर कालच्या ब्लॉगमध्ये एक कमेंट आलेली होती मला की तुमचे मिस्टर का नाही दिसत व्हिडिओमध्ये वगैरे. तर नक्की ते असतात का, तुम्ही एकत्र राहताय का. मी खूप वेळा सांगून झाले, त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे. तरी पण तुम्ही बरेच जण तेच कमेंट करताय. ते कमेंट करून काही उपयोग नाही. कसं असतं, आपण एखादं करिअर सिलेक्ट केलं आहे म्हटल्यानंतर ते करिअर आपण एकट्याच असतं, असं काय पूर्ण फॅमिलीचा हा काय बिझनेस नाही आहे. हा एक प्रकारचा करिअर आहे. यूट्यूब म्हणा, इन्स्टा, आपण जे काही व्हिडिओ बनवतो, मीडियात काम करतो, हे जे असतं ना ते फक्त आपल्या एकट्याच असतो. आणि ह्यामध्ये सगळेच इन्व्हॉल्व होते असं नाही आहे. माझ्या मुलांना पण नाही आवडत, पण ते माझ्या खातीर ते व्हिडिओमध्ये येतात. मग तुम्हाला एवढं प्रॉब्लेम काय आहे की एवढं सगळं तुम्ही विचारताय. मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन तिथे बघा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे तिथे की काय येत नाही ते व्हिडिओमध्ये वगैरे. तर तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगून पण तुम्ही परत तेच कमेंट करताय. ह्याचंच मला हे वाटतं की तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तेच मला समजत नाही. आणि कमेंट करा, पण चांगले करा, नाही तर करू नका. आणि खूप सारे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवते, तुमच्यासाठी थोडीच बनवते. आणि काय आपण ब्लॉगिंग करतो म्हणजे काय सगळेच घरातले आले पाहिजे असं पण नसतं ना. आपल्याला आवडतं ते करा. आणि मी तुम्हाला पण सांगते, जे कोणी कमेंट करते ना, तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल ना, तुम्ही करा, कोणाचा विचार करू नका.
त्यानंतर बघा तनिषला इथे मी कॉफी वगैरे बनवून देत आहे. मस्तपैकी त्याने वेगळ्या कंपनीची काही कोणती तरी कॉफी आणलेली होती ना, ती कॉफी इथे मी बनवत आहे. आणि आता परत तुम्ही प्लीज कमेंट वगैरे करू नका. त्यानंतर बघा इथे मी तनिषला कॉफी वगैरे दिली. त्यानंतर माझे राहिले होते कपडे वगैरे वाळू घालायचं. मला आता एवढा प्रॉब्लेम झालेला आहे ना कपडे वाळू घालायला, की आमचे ते जे केलेलं आहे ना ते ॲक्च्युली वरती आहे आणि त्याला जास्त असं शेड नाही आहे, त्यामुळे पूर्ण पाऊस हा कपड्यांवरती येतो. जरा पाऊस थांबला म्हटलं चला कपडे वगैरे वाळू घालूया. आता विचार करते मी की काय करावं काय नाही हे समजत नाही, कारण कपड्याचं स्टँड आणावं तर नंतर बाल्कनीमध्ये अडचण होते, कारण पावसाळा एकदा संपून गेले की मग ते अडचणच होते. कारण वरची जी दोरीचं आहे ना ते आम्हाला 4 रोचं केलेलं आहे, तर आम्हाला पुरतं तेवढंच, म्हणजे एवढे जे काही टपचे कपडे आहेत ना तेवढे 4 ह्याच्यावर बसून जातात व्यवस्थित असे. त्यामुळे मग म्हटलं स्टँड आणलं तर ते तसेच पडून राहणार आणि अडचण होते. बघा काही गोष्टी मला एक्स्ट्रा घरात असल्यानं मला नकोसं होतं, त्यामुळे मी आणायचा प्रयत्नच करत नाही. तर मग विचार करते आता काय करावं काय नाही वगैरे. तर पाऊस नव्हता म्हणून म्हटलं चला आता कपडे वगैरे वाळू घालते आणि जरासं पाऊस आला की मग बाहेरून सोप्या रात्री झोपताना टाकेन. ह्याचं रुटीन तर हमेशाच असतं. तर वरती बघा जास्त शेड नसल्यामुळे तर बहुतेक बघू विचार करेन मी शेड वगैरे बनवून घ्यायचा, कारण कपडे खूपच माझे ओले ओले होतात, काहीच करू शकत नाही. पाऊस कधी तिरपा आला ना तर मग ते पूर्णच येऊन जातं. त्याच्यावरती काही सोल्युशन असेल तर मला नक्की सांगा काय करता येईल वगैरे, कारण की मला डोकं चालत नाही मी काय करू वगैरे. स्टँड वगैरे आणावं म्हणते पण बघा तुम्ही ही बाल्कनी खूप छोटी आहे. मग नंतर काय होणार की पावसाळा संपल्यानंतर स्टँड मला इथेच ठेवावं लागणार. तिकडची बाल्कनी ठेवलं तर अजिबात लुक चांगलं दिसणार नाही. कसं असतं आपण एखाद्या घरात इंटेरियर केल्यानंतर जिथल्या तिथं व्यवस्थित असलं ना तर ते घराला लुक होतं, नाही तर काही नाही इतका नुसता राडा राडा दिसायला लागतं, मग ते छान नाही वाटत. म्हणून मी म्हटलं नको तसं काही करायला. त्यामुळं मग विचार करते मी, आणि तुमच्याकडे जर काही सोल्युशन असेल तर मला नक्की नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर बघा हे कपडे वगैरे असा प्रकार आहे बघा, एकदम छान असं आहे. तर कपडे वगैरे वाळू घातल्यानं कसं झालं, वटपौर्णिमेच्या दिवशी हे मी ताट हे घेतलं होतं ना पूजेला वगैरे. मग थोडंसं मला पितांबरी टाकून थोडंसं हलक्या हाताने हे करून घ्या. अगदी थोडंसं त्यामध्ये तेल हे झालेलं होतं म्हणून म्हणलं तसंच कशाला ठेवायचं, आणखी जास्त हे होतं बघा पितळचं ताट असल्यामुळे. ते आता स्वच्छ व्यवस्थित असं हातानेच करून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे जे स्पंजच्या घासलेलं जे ग्रीन कलरचं असतं थोडंसं हार्ड असतं ना त्याने सुद्धा खूप साऱ्या लाईन्स पडतात. मला रिस्क घ्यायलाच नको म्हणून हातानेच थोडंसं मी ते हे करून मी व्यवस्थित असं इथे हे करून घेत आहे. आणि छान असं एकदम मस्त चकचकीत असं निघालेलं होतं, कारण खूप सारं घाण झालं तर मग लिंबू वगैरे लावलं असतं मी, पण काय एवढं काही घाण नव्हतं, थोडंसं 2-3 थेंब पडलेलं होतं. त्यानंतर बघा किती छान चकचकीत असं निघालेलं आहे आणि एकदम मस्त असं ताट आहे. आणि आता वटपौर्णिमेला घेऊन गेलते ना माझ्या फ्रेंड्सला सुद्धा खूप आवडलं हे ताट. तर दोघी तिघींनी पण म्हणले माझ्यासाठी पण सांग आईला वगैरे, तुझ्या आईला घेऊन ठेवायला वगैरे. मग सांगितलेलं आहे मी आईला घेऊन ठेवायला वगैरे. तर आता इथे मी सगळं कोरडं वगैरे व्यवस्थित करून घेते, सुकायला ठेवते. थोडंसं पाणी म्हणजे राहतच बघा, नाही म्हणलं किती पुसत, कारण ते नॅपकिनी मी पुसलं होतं ना कॉटनच्या कपड्या पूर्ण असं ड्राय होऊन जातंच. त्यानंतर रात्रभर ओव्हरनाईट तसंच ठेवते ताटण, मग नंतरच्याला व्यवस्थित असं ठेवेन. आणि त्यानंतर बघा इथे डिशवॉशर वगैरे मी लावलेलं आहे. डिशवॉशरमध्ये खूप सारी भांडी बसतात बघा, लावायला घेतलं तर काहीच वेळ जात नाही, पण लावण्यावरचा आपला तो आळस असतो ना तो आळसच जास्त माझत राहतो. त्यामुळे काय होतं की मग कधी कधी दुसऱ्या दिवशी पण सकाळी सुट्टी असली तर मग मी ठेवून घेते आणि मग दुसऱ्या दिवशी पण डिशवॉशर सकाळी लावते. जास्तीत जास्त करून रात्रीच लावते मी, पण सुट्टी असेल ना कधी कधी काही दुखत असेल पिरियडमध्ये का खूप त्रास होतो, मग त्यावेळेस मी काय करते की मग सकाळी लावते वगैरे. तर म्हटलं चला आता उद्या निमिषा टिफिन द्यायचा आहे साबुदाणा वडा, तर साबुदाणा वडा बनवायचा आहे. तर इथे मी साबुदाणा वगैरे भिजू घालत आहे. कोणती एकादश कोणताही उपवास उद्या नाही आहे, पण आम्हाला खायचं आहे टिफिनला साबुदाणा वडे. कारण की मम्मा मुलं सगळे वेगवेगळे आणतात, तू पण मला दे काहीतरी वेगळं. कारण सँडविच म्हणा, मॅगी, पास्ता हे सगळ्या गोष्टी होतात मुलांना देणं वगैरे टिफिनला, पण त्याचं म्हणणं होतं की साबुदाणा वडा पण दे. मग म्हणलं चला साबुदाणा भिजू घाला. कधी कधी कसं असतं माहिती आहे का, मुलांच्या आवडीचं पण करावं लागतं, म्हणजे ते खुश होतात आणि त्यांना अभ्यासामध्ये पण मग छान वाटतं त्यांना. त्यामुळे मी ते साबुदाणा वगैरे भिजू घातलेला आहे. तर म्हणलं सगळ्यांना आता साबुदाणाच करावं आणि काहीतर कमी जास्त आणखी साईडला करावं, कारण कसं होतं साबुदाणा खाल्ला ना खूप सारं असं पोट पण आपलं हेवी होऊन जातं बघा. त्यामुळे मी ते साबुदाणा वगैरे भिजू घातला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे बघा. तर हे साड्या वगैरे सांगते तुम्हाला किती दिवस आणलेल्या तशाच पडल्या आहेत. पिको फॉल ब्लाऊज शिवायला टाकलेलं नाही. असं काही माझं काय होतं माहिती आहे का, साड्या जास्त घालण्यात येत नाहीत,
त्यामुळं काय होतं की ब्लाऊज म्हणा हे पिको फॉल हे करायचं माझं राहून जातं. कारण कसं असतं आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे इथं पुण्यात जास्त साडी नेसली जात नाही. वर्षातनं 2-3 वेळा पण हार्डली होत असेल बघा. आणि व्हिडिओच्या नादाने कधी तर मग मी नेसली पण जाते, नाही तर नाहीच अजिबात आहे. त्यामध्ये साड्या तशाच पडून राहतात. तर ऑनलाईन ही एक साडी मी मागवलेली होती. इतकी सुंदर साडी आहे ना, कलर तर एवढा सुंदर आहे ना, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण ॲक्च्युली काय झालं, बॅकला ओपन आहे ना, तर त्याचं ते हुक असतं ना, त्याचं ते पूर्ण पट्टी निघालेली होती. मला तर ते घेऊन पण जायचं आहे आणि तो ब्लाऊज व्यवस्थित असं करून पण आणायचा आहे, कारण रेडीमेड ब्लाऊज आहे ना त्यामुळे. आणि हा ड्रेस आहे ना, तुम्हाला लास्ट टाईम बोलले होते बघा, एका मॉलमधून घेतलेला आहे. त्याचं पण पूर्ण ड्रेसच मला टिपा मारून वगैरे आणायचं आहे. त्यानंतर मला बाकीचं जे काही सगळं पडलेलं आहे सगळं काही व्यवस्थित असं घडी घालून ठेवावं आणि जिथलं ते ठेवून घ्यावं. जिथलं ते ठेवून घेतलं ना बरं पडतं. कारण की आता हे माझं कसं झालं माहिती आहे का, मी किती दिवस झालं पिको फॉल करायचं आहे, साडी नंतर ब्लाऊज शिवायला टाकायचं म्हणून इतके दिवस झालं बेडवरनं खालनं नंतर रात्री उठले की बेडवर ठेवायचं, नंतर झोपताना खाली ठेवायचं. हे रोजचं रुटीन चालू आहे बघा. किती दिवस झालं तसं पडलं आहे. मग बेडमध्ये जागा आहे माझी ते भरपूर ठेवण्यासाठी वगैरे, एक पूर्ण कप्पा पूर्ण रिकामाच आहे. मग मी विचार करते की आज जर मी ठेवलं तर नंतर चल मी विसरून जाईल की पिको फॉल आणि आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे वगैरे. मग असं होतं आणि जात पण नाही. आता तर पावसामुळं तेवढी गडबड होऊ लागलेली आहे माझी, तुम्हाला पुढे कळेलच. आज मी सगळं काय केलं पण पावसाने सगळा घोळ करून टाकला माझा. त्यानंतर ही गावाला गेलेली होती बॅग, म्हणलं बॅगमधलं सगळं ते सामान वगैरे काढून तो बेडमध्ये टाकावी. कधी कधी काय होतं माहिती आहे का, तिकडे किचनमधलं वगैरे काम सगळं परफेक्ट असतं, बाकी मग हॉलमधलं कधी कधी पडतं. आणि तुम्ही बघताय की घरामध्ये एकटी बाई काम करत असले ना, किती काम करावं लागतं. एक काम असतं का सांगा. ज्या घरात भरपूर अशा बायका असतात त्यांना काय काम किती पडतं असं पडून पडून. आणि म्हणून मी स्वतःला जेवढं जसं जमल तसं मग मी काम करत आहे. आणि आता इथे ज्या काही साड्यांचं माझं पेंडिंग पडलेलं आहेत बघा, त्या साड्या सगळं पिको फॉलला ब्लाऊज शिवायला टाकणार आहे. आणि बाकीचे भरपूर असे ड्रेस पडलेले होते माझे की टिपा मारायचे आहेत, कुठं तर उसवलं आहे, कुठं तर काय तर कुठं तर काय, अशा बॅग भरून ठेवलेल्या होत्या बघा. आणि ही जी ब्ल्यू कलर साडी आहे ना, आमच्या मॅडम आहेत ना, त्यांनी मॅडमनी मला नेसवलेली होती ती साडी, तीच आहे. आणि आता हे ड्रेस आहेत ना, माझी थोडीशी तब्येत वाढली ना, त्यामुळे ड्रेस पण आता हे माझे 2-3 आहेत ना, ते मला येतच नाहीत. मला काय करावं प्रश्न पडला, तर ते बघू सून वगैरे काहीतरी करावं लागेल. ते पण त्याच्या आतमध्ये माया असेल तर ती उसवता येईल, नाहीतर उसवताच येणार नाही. त्यानंतर बघत होते काय काय कपडे पेंडिंग आहेत. कपड्यांचं तर कशाचं काय मापच लागत नाही, एवढी कपडे झालेत ना मला. तरीसुद्धा माझं घेणं होतंच, कपडे नाही म्हणलं तरी असं होतं. त्यामुळे मग शॉपिंग तर सध्या चालूच असते सारखं सारखं. आणि घेऊन काय घेते माहिती आहे का, मी फक्त कपडे घेते माझ्या लाईफमध्ये, बाकी काही घेण्यात मला इंटरेस्ट पण नसतो. कधी गेले आणि मी असं सोनं घेतलं आहे, काही घेतलं आहे, कधीच होत नाही, कारण मला आवडतच नाही. कोण काही नको बिको म्हणणार पण नाही, मला माहिती आहे, पण मला स्वतःला नाही आवडत त्यामुळे घालायचं. तर मी फक्त ड्रेस जीन्सवरचे टॉप एवढं घेण्यात माझं खूप इंटरेस्ट असतो. साड्यासुद्धा मी एवढ्या घेत नाही खरं सांगायचं झालं तर. माझ्या आईने नेसवली आणि कदाचित कुठं तर एखाद्या वेळेस खूप म्हणजे 2-3 वर्षात एखादी साडी असेल बघा माझी, ते तर आवडली तर घेते. शक्यतो साडी घ्यायला स्पेशल गेली आणि असं तर काही कोणता प्रोग्राम नसतो, त्यामुळे काही मैत्रिणींवर गेले म्हणा, आईकडे गेले तर होऊन जाते साडी, नाही तर नाही. आणि हे बघा फ्रेश वगैरे झाली, मला आता बाहेर जावं. काय एकतर इतक्या दिवसात मुहूर्त लागत नव्हता आणि येऊ लागला आहे पाऊस. अशी परेशान होते ना मी या सगळ्या गोष्टीमुळे. एकतर किती दिवस झाला माझ्या साड्या पिको फॉल करत राहिलेत, अल्ट्रेशनचे ड्रेस राहिलेत पडलेत. म्हणलं चला आज जाऊया काही पण करून, तर पाऊस येतोय. दिसतोय का कॅमेऱ्यात तर माझा खराब झालाय मोबाईल, पाऊस पण दिसेना नीट. त्यानंतर बघा फ्रेंड्स, तुम्हाला मी दाखवलं थोडंफार पाऊस पडतो, त्यानंतर खूप सारा पाऊस वाढला, त्यामुळे मी बाहेर जायचं पूर्ण कॅन्सल केलं. आणि साड्या आणि माझ्या ड्रेस तसेच पडलेले आहेत आणखी बेडरूममध्ये. आता झोपताना आणखी परत खाली ठेवायचं, नंतर उठलं की बेडवर ठेवायचे प्रोग्राम चालूच आहे. त्यानंतर बघा आलेले किचनमध्ये, म्हणलं चला आता दिवसभराचं काम आपलं सगळं काही झालं, आता संध्याकाळचं रुटीन सुरू झालं आपलं. त्यानंतर तेल संपलेलं होतं, तर सकाळच्या घाई खूप होती, तळायचं आहे तर म्हणलं चला हे खूपच हे होऊन जातं, तर तेल वगैरे भरून टाकावं म्हणलं. कारण काय होतं, सकाळच्या टिफिनमध्ये एवढी घाई असते ना निमितच्या, की मग ते राहून जातं माझं.
असं होतं. मग मी म्हटलं चला आता आपण हे करून टाकूया, तेल वगैरे भरून टाकूया. म्हटलं सकाळ होत नाही आणि एक तर कधी-कधी काय होतं 6:30ला उठते मी. कधी-कधी 5 मिनिट आपलं होतंच बघा पुढं-मागं आणि मला सवय ना 6 वाजून 25 मिनिटांनी जरी अलार्म वाजला ना 6:30ला डॉट उठायचं. त्यानंतर एखादं दुसरं मिनिट आपलं फ्रेश व्हायला, झाडू मारायला वगैरे वेळ जातो. मग होतात आपलं 6:40 वगैरे. मग तिथनं टिफिन वगैरे बनवायचा निमितचा, निमीच्या पप्पांचा. त्यानंतर 7:30ला जातात आणि मग असंच होऊन जातं. मग वेळ होतं त्यामुळे तेवढ्यात मला ते तेल भरा वगैरे होत नाही आणि त्यामुळे मग मी म्हटलं चला आता तेल वगैरे भरून घ्यावं. त्यानंतर तेल वगैरे भरले आणि ते जे काय आहे ना टिश्यू पेपरनं थोडंसं मी हे करून घेत असते बघा. कारण तेलाचं नाही म्हणलं तर ते ह्याला वगोळे तो आपण जास्त टाकतो ना आणि हे काचच आहे ना माझं, त्याचं तुम्हाला लिंक पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर कोणाला परचेस करायचं तर करा. स्वस्त मस्त आणि एकदम भारी असं आहे बघा. तर म्हणलं आता हे भात बघा होता सकाळचा आणि डाळ पण होती सकाळचं. तर मग म्हणलं आता काढून वगैरे ठेवलं. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि एकदम मस्त असं सगळ्यांचं जेवण झालं. आणि बाकीचं बघा जेवण जरी झालं तर बाकीचा राडा आवरायचं खूप सारं पडलेलं असतं. आणि निमिषला म्हणत होते, निमिष तू भात वगैरे खा. निमिषला आमचा भात खाल्लेला नाही आहे. त्याने चपाती भाजी वगैरे खाल्ली पोट भरून. त्यानंतर आलेला आहे तनिष आणि त्याचं म्हणणं आहे की मम्मा, मी त्याला काम सांगितलं ॲक्च्युली. कारण की कसं आहे माहिती आहे का, मुलं काम करणं फार गरजेचं आहे. मुलगी आहे म्हणून काम नाही सांगायचंच नाही. आता मान्य आता त्याला सुट्ट्या आहे, त्याचं कॉलेज स्टार्ट झालेलं नाही आहे. तर म्हणलं तू काम करू लाग, म्हणलं तेवढं मला भेंडी वगैरे चिरून दे. कारण काय होतं माहिती आहे का, आज सकाळी तुम्ही साबुदाणा वडा बनवला, त्याचा काय तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे. कारण की खूप घाई असते बघा, प्रत्येक गोष्ट मला तुमच्यावर शेअर करणं नाही पॉसिबल होत. तर मला त्याला भेंडी वगैरे चिरून दे आणि भेंडी चिरून दे मला उद्या टिफिनला निमिषला बनवता येईल वगैरे. कारण की अर्धा किलो भेंडी असते बघा. कारण की एकच भाजी 2-2 भाज्या बनवायला कोणाला आखारात खायचं नाव घेत नाही. त्यामुळे एकच भाजी बनवते मी आणि कुणी आलं तर मग 2-3 भाज्या असतात, असं असतं माझ्याकडे. त्यानंतर बघा जे नाही का एकदा यूज करून टाकून द्यायचे जे आईस्क्रीमचे डबे वगैरे असतात ना, नंतर बाहेरनं काही मागवलेले असते ते डबे म्हटलं वर ठेवून द्यावं. कारण काय होतं फ्रेंड्स वगैरे आले ना, त्यांना काही बनवलं आणि काही द्यायचं म्हणलं ना, मग असे डबे कामी येतात जास्त करून. त्यामुळे मी ठेवते. आणि त्यानंतर ही सीडीबद्दल पण एक आले होते एका ताईचं कमेंट की ही सीडी कुठून घेतली वगैरे. तर ही कमेंट मी तुम्हाला त्याचं उत्तर देते की ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केली. हवे असेल तर सांगा, मी नक्की लिंक देईन. चला तर बाय. कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग. बाय.